लास्ट लेक्चर वी आर स्टडी अबाउट व्हॉट इज मीन बाय मायक्रो प्रोपॉगेशन. त्यानंतर आपण बघितलं सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय आणि बायोफॉर्टिफिकेशन म्हणजे काय. मायक्रो प्रोपॉगेशन म्हणजे शूटचा वापर करून काय केलं जातं, प्लांट ग्रो केलं जातं, त्याला मायक्रो प्रोपॉगेशन म्हणतात. सिंगल सेल प्रोटीन म्हणजेच काय, तर असे काही सिंगल सेलचे एक्झाम्पल जसं की अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया घेतले जातं ज्याच्यापासून प्रोटीन तयार केलं जातं. आणि बायोफॉर्टिफिकेशन म्हणजे काय, तर प्लांटची नुसती इल्डच वाढवायची नाही तर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज करायची, त्याला म्हटलं जातं बायोफॉर्टिफिकेशन. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. नाव इन द टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट ॲनिमल हजबंड्री. बघा, ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय, तर ॲनिमल हजबंड्री इज अन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिस ऑफ ब्रीडिंग अँड रेझिंग लाईफस्टॉक. सगळ्यात महत्त्वाचं काय केलं जातं, ॲनिमल हजबंड्री जर कन्सिडर केली तर त्यामध्ये ब्रीडिंग आणि रेझिंग लाईफस्टॉकचं केलं जातं. म्हणजेच ब्रीडिंग म्हणजे काय, तर जे लाईफस्टॉक आहेत, लाईफस्टॉक म्हणजे ज्याला फार्म ॲनिमल्सला लाईफस्टॉक म्हणलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं, तर हॉर्स येईल, कॅटल येईल, बफेलो येईल, काव येईल, पिग येईल. तर अशा ह्याला लाईफस्टॉक म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. लाईफस्टॉक म्हणजे जे फार्म ॲनिमल्स आहेत जसं की बफेलो, काव, कॅमल, कॅटल, हे सगळे लाईफस्टॉक आहेत. मग त्यामध्ये बघा, त्यांच्यामध्ये जर ब्रीडिंग केलं, ब्रीडिंग म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर 2 हॉर्सच्या व्हरायटीज घेतल्या किंवा 2 काऊसच्या किंवा 2 बफेलोसच्या व्हरायटीज घेतल्या, ह्यांच्यामध्ये जर क्रॉसिंग केलं, लक्षात येते का बघा, त्यांच्यामध्ये जर क्रॉसिंग केलं म्हणजेच त्यांना अलाव करायचं क्रॉसिंग करण्यासाठी, मेटिंग करण्यासाठी, रिप्रोडक्शन करण्यासाठी, जेणेकरून ते काय करतील तर नवीन ऑफस्प्रिंग, नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतील, तर त्याला म्हटलं जातं ब्रीडिंग. हे लक्षात ठेवा. ब्रीडिंग आता मी प्रत्येक वेळेस सांगणार नाही. 2 स्पीसीजला अलाव केलं जातं रिप्रोडक्शनसाठी किंवा मॅटिंगसाठी, त्याला म्हटलं जातं ब्रीडिंग. हे लक्षात ठेवा. का, तर नवीन त्यांच्यापासून ऑफस्प्रिंग किंवा नवीन व्हरायटी तयार होते, त्याला ब्रीडिंग म्हटलं जातं. नाव ब्रीडिंग जर कन्सिडर केलं तर ॲनिमल हजबंड्री जर कन्सिडर केलं तर इट इज नॉट ओन्ली द स्किल ऑफ फार्मर. हे फक्त फार्मरचं स्किल नाही आहे, पण हे एक सायन्स आहे, आर्ट आहे ॲनिमल हजबंड्री म्हणजे. आता ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय, तर इट डील्स विथ द केअर अँड ब्रीडिंग ऑफ लाईफस्टॉक्स. आता ॲनिमल हजबंड्रीमध्ये काय केलं जातं, त्या लाईफस्टॉक जे आहेत म्हणजे जे फार्म ॲनिमल्स आहेत त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच्यामध्ये ब्रीडिंग केलं जातं म्हणजेच मेटिंग केलं जातं, रिप्रोडक्शन केलं जातं, जेणेकरून नवीन व्हरायटी ते तयार करतील, त्याला ॲनिमल हजबंड्री म्हटलं जातं. मग ते कुणाकुणामध्ये केलं जाईल, तर बफेलो, काव, पिग, हॉर्स, कॅटल, शीप, कॅमल, गोट्स, ह्या सगळ्यांमध्ये काय केलं जाईल, ब्रीडिंग केलं जाईल. आता ही कशासाठी यूजफुल आहे, तर दिस वन इज व्हेरी यूजफुल फॉर द ह्युमन बीइंग्स. त्यांच्यापासून जे प्रोडक्ट मिळणार आहे ते ह्युमन बीइंगसाठी महत्त्वाचं आहे. इवन ह्युमन बीइंगवरती हे जे ॲनिमल्स आहेत ते ह्युमन बीइंगला चांगले बिझनेस करून देतील किंवा चांगले इन्कम मिळवून देतील ॲनिमल हजबंड्री थ्रू. ना इट ऑल्सो इन्क्लूड्स, मग त्यामध्ये ॲनिमल हजबंड्रीमध्ये अजून काय येतं, तर पोल्ट्री फार्मिंग एक येतं म्हणजे कुक्कुटपालन ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर फिश फार्मिंग एक येतं म्हणजे मत्स्यपालन ज्याच्या आपण त्याला म्हणतो. त्यानंतर बी किपिंग येतं म्हणजे हनी बीजला आर्टिफिशियली ठेवलं जातं किंवा ग्रो केलं जातं. त्यानंतर सेरिकल्चर येईल, लॅक कल्चर येईल. हे सगळं आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये बघणार आहे की ॲक्च्युली फिश फार्मिंग कसं केलं जातं, पोल्ट्री फार्मिंग कसं केलं जातं, बी किपिंग कसं केलं जातं, सेरिकल्चर म्हणजे सिल्क कसं तयार केलं जातं, लॅक कल्चर तुम्ही कधी ऐकलं असेल, लाख एक असा पदार्थ असतो की ज्याच्यापासून बांगड्या किंवा खेळणीचे वस्तू बनवले जातात. तर असे सगळे प्रकार हे ॲनिमल हजबंड्रीमध्ये केले जातात. मग ॲनिमल्स जसं की कोणते कोणते ॲनिमल्सचा वापर होतो ह्या सगळ्यासाठी, तर हनी बीजचा वापर सेरिकल्चरमध्ये होतो, सॉरी हनी बीजचा वापर हे बी किपिंगमध्ये होतो. त्यानंतर सिल्कवॉर्मचा सेरिकल्चरमध्ये होतो. प्रॉन्स, क्रॅब्स, बर्ड्स, फिशेस, पिग्स, कॅटल, शीप, कॅमल, हे सगळे ॲनिमल्स वापरले जातात ॲनिमल हजबंड्रीमध्ये. आणि ते सगळ्यात महत्त्वाचे यूजफुल आहेत ह्युमनसाठी, कारण त्यांना त्यांच्यापासून जे प्रोडक्ट मिळतात जसं की मिल्क, एग, मीट, वूल, हनी, सिल्क, हे सगळे जे प्रोडक्ट ह्युमन बीइंग्सला मिळतात ते सगळे यूजफुल आहेत, म्हणून ॲनिमल हजबंड्री केली जाते. आता आता डिटेलमध्ये बघू ॲनिमल हजबंड्री म्हणजे नक्की काय. आता ड्युरिंग द कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसेस म्हणजे ज्यावेळेस पारंपरिक प्रॅक्टिसेस चालायचे ॲनिमल ब्रीडिंगवरती, तर हे नुसतं
काळजी घेणंच महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे आता ॲनिमल्सची काळजी घेतली आहे, त्यांना व्यवस्थित ग्रो केलं आहे, तर त्याच्यामुळे काही जास्त उत्पन्न मिळणार नाही. आता तुमच्या माहितीनुसार किंवा आपल्या माहितीनुसार तुम्हाला जर माहीत नसेल तर बघा, इंडिया आणि चायना जर कन्सिडर केले तर हे दोन देश असे आहेत की जवळपास 70% त्यांच्यामध्ये वर्ल्ड लाईफस्टॉक पॉप्युलेशन प्रेझेंट आहे. म्हणजे फार्म ॲनिमल्स जवळपास 70% फार्म ॲनिमल्स हे दोघा देशांकडे आहेत. पण तुम्हाला सरप्राईज तुम्ही होचाल की त्या फार्म ॲनिमल्समधून फक्त 25%च फार्म प्रोडक्ट मिळतं. म्हणजे किती कमी मिळतं बघा. पण ह्याचं जर व्यवस्थित पालनपोषण केलं, त्यांना व्यवस्थित खायला प्यायला घातलं, त्यांची काळजी घेतली, त्यांच्यामध्ये व्यवस्थित ब्रीडिंग केलं तर जास्त उत्पन्न मिळेल. मग त्यासाठी ॲनिमल हजबंड्री किंवा ॲनिमल ब्रीडिंग ही प्रोसेस वापरली जाते. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, इंडिया आणि चायना जर बघितलं तर 70% त्यांच्याकडे लाईफस्टॉक प्रेझेंट आहे, पण त्याच्यापासून फक्त 25%च वर्ल्ड वाईड प्रोडक्शन मिळतं. सो प्रोफेशनल अप्रोच इज नीडेड टू द बूस्ट द प्रोडक्शन. म्हणून मग प्रोफेशनल अप्रोच लागतो, इज नीडेड टू द बूस्ट द प्रोडक्शन. म्हणजे हे प्रोडक्शन बूस्टिंग करण्यासाठी काय लागतं तर प्रोफेशनल अप्रोच लागतो. आणि इट रिक्वायर्स मॅनेजमेंट प्रोसिजर न्यू टेक्नॉलॉजी. आता हे सगळं करण्यासाठी काय लागतं तर प्रॉपर मॅनेजमेंट असली पाहिजे, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, त्यानंतर हे सगळं क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी इंडस्ट्रीयल प्रिन्सिपल्स ऑफ प्रोडक्शन, प्रोसेसिंग, मार्केटिंग बाय एम्प्लॉईड हे सगळं करावं लागतं. तर त्यातून काय होईल तर प्रोडक्टिव्हिटी ह्या ॲनिमल्समधली पण वाढेल. जसं की आपण बघा प्लांट ब्रीडिंगमध्ये बघितलं की प्लांटचं हायब्रिडायझेशन कसं केलं जातं, त्याची प्रोडक्टिव्हिटी, उत्पन्न कसं वाढवलं जातं, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. तशाच प्रकारे ॲनिमल्समध्ये सुद्धा रिप्रोडक्शन करून, ब्रीडिंग करून त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवली जाते, त्यांचं उत्पन्न वाढवलं जातं. म्हणजे काय करायचं तर जसं की मिल्क जे ॲनिमल्स देतात तर त्यांची मिल्कची क्वालिटी वाढवली पाहिजे, क्वांटिटी वाढवली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना ह्युमन बिंग्सला त्याचा फायदा होईल. इवन त्यांच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पण जास्त मिळेल. मग आता मॅनेजमेंट ऑफ फार्म्स आणि फार्म ॲनिमल्सचं कसं केलं जातं बघा. फार्म मॅनेजमेंट स्टार्ट्स फ्रॉम, कुठून चालू होतं तर फ्रॉम सिलेक्शन ऑफ हाय इल्डिंग ब्रीड्स. सगळ्यात जास्त उत्पन्न देणारे ब्रीड्स हे सिलेक्ट केले जातात. ब्रीड म्हणजे काय तर जे ॲनिमल्स रिप्रोडक्शनसाठी अलाव आपण करणार आहे तर असे ब्रीड सिलेक्ट केले जातात जे जास्त उत्पन्न देत आहेत किंवा जास्त मिल्क तयार करत आहेत किंवा जास्त एग देत आहेत. जर ते पोल्ट्रीशी रिलेटेड असेल तर एग असतील आणि मिल्कशी रिलेटेड असेल तर काव आणि बफेलो असतील. त्यानंतर देअर फूड रिक्वायरमेंट, त्यांची फूडची रिक्वायरमेंट किती आहे, त्यांना किती फूड लागतं खाण्यासाठी, हे सगळं बघितलं जातं फार्म मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर सप्लाय ऑफ ॲडिक्वेट न्यूट्रिशनल सोर्स, इवन त्यांना न्यूट्रिशनल सोर्सेस म्हणजे कुठून त्यांना न्यूट्रियन मिळेल जास्त पुरेपूर अमाऊंटमध्ये त्यांना ते सप्लाय केलं जातं. त्यानंतर त्यांचं एन्व्हायरमेंट, क्लिनलीनेस एन्व्हायरमेंट ठेवलं जातं. म्हणजे जे काही आजूबाजूला त्यांचं एन्व्हायरमेंट आहे जिथे ते राहणार आहेत तर ते एकदम स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ हेल्थ, त्यांची हेल्थ मेंटेन केली पाहिजे. आता ते ॲनिमल जर हेल्दी असेल तरच त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळणार आहे किंवा जे प्रोडक्ट मिळणार आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारचे मिळतील. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ फार्म ॲनिमल्स इन्क्लूड वेटर्नरी सुपरविजन. वेटर्नरी सुपरविजन त्यांचं अधूनमधून केलं पाहिजे. डॉक्टर्स आणून त्यांना ते बघितलं पाहिजे. त्यानंतर त्यांना वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठराविक वेळेनंतर त्यांच्यामध्ये इंजेक्शन त्यांना दिले पाहिजेत. त्यानंतर हाय इल्डिंग क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट केली पाहिजे. जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्याचं क्रॉसिंग केलं पाहिजे त्या ब्रीडमध्ये. त्यानंतर प्रोडक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट्स. आता जे काही प्रोडक्ट मिळणार आहेत त्यांचं प्रॉपर प्रिझर्वेशन केलं पाहिजे. बघा, जर त्यांच्यापासून आपल्याला मिल्क मिळत असेल, हे जर प्रॉपर तुम्ही प्रिझर्व केलं नाही तर ते खराब पण होऊ शकतं. तर तेवढ्या सगळ्या फॅसिलिटीज किंवा तेवढे सगळं मॅनेजमेंट हे फार्म मॅनेजमेंटमध्ये येतं. इवन डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग. आता त्यांचं डिस्ट्रीब्युशन पण व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एका बफेलोपासून किंवा काऊपासून मिल्क मिळतं आहे तर ते मिळाल्यानंतर ते प्रॉपर प्रिझर्व केलं पाहिजे, त्यांना व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, मार्केटिंग केलं पाहिजे. जर तुमच्याकडे भरपूर प्रोडक्ट असतील तर त्याचं मार्केटिंग पण महत्त्वाचं आहे. तर एवढं सगळं मॅनेजमेंट ऑफ फार्म आणि फार्म ॲनिमल्समध्ये येतं.
त्यानंतर नेक्स्ट बघू आपण ॲनिमल ब्रीडिंग. आता ॲनिमल ब्रीडिंग म्हणजे मी आत्ता सांगितलं तर ब्रीडिंग ऑफ ॲनिमल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणता येतो तर ब्रीडिंग ऑफ ॲनिमल्स. म्हणजेच दोन वेगळ्या व्हरायटीज किंवा दोन सेम स्पीसीजमध्ये काय केलं जातं रिप्रोडक्शन केलं जातं, त्यांच्यापासून नवीन व्हरायटी तयार केली जाते, तर अशा प्रोसेसला ब्रीडिंग म्हटलं जातं. मग ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स आहे ॲनिमल हजबंड्रीमध्ये. त्यानंतर ॲनिमल ब्रीडिंग एम्स ॲट द इन्क्रीजिंग द इल्ड ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल ब्रीडिंग का महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये उत्पन्न ॲनिमल्सचं वाढणार आहे आणि इम्प्रूव्हिंग द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ द प्रोडक्ट. इवन जे प्रोडक्ट मिळणार आहेत त्याच्यासुद्धा डिझायरेबल क्वालिटीज प्रोडक्टच्या इम्प्रूव्ह केल्या लागतात किंवा कराव्या लागतात. डिझायरेबल क्वालिटीज म्हणजे हव्या त्या क्वालिटी प्रोडक्टमध्ये वाढवणे, हे ॲनिमल हजबंड्रीचं मेन एम आहे, आस्पेक्ट आहे. आता सगळ्यात आधी बघू आपण ब्रीड म्हणजे काय. ब्रीड म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ ॲनिमल्स रिलेटेड बाय द डिसेंट अँड सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर्स. असे ग्रुप ऑफ ॲनिमल्स जे कसे असतात डिसेंट आणि सिमिलर असतात. डिसेंटचा अर्थ काय होतो तर त्यांचं बॅकग्राऊंड जर कन्सिडर केलं किंवा त्यांचं फॉलिंग अप जर कन्सिडर केलं किंवा सिमिलर कॅरेक्टर जर कन्सिडर केलं, जसं की त्यांचं साईज कशी आहे, ॲपियरन्स कसा आहे, हे सगळं ब्रीडशी बिलॉंग करतं. लक्षात आहे का बघा. म्हणजे ब्रीड म्हणजे काय, असे ग्रुप ऑफ ॲनिमल्स ज्यांचे कॅरेक्टर, साईज, फीचर, कॉन्फिगरेशन हे सिमिलर असले पाहिजेत, मोस्ट कॅरेक्टर सिमिलर असले पाहिजेत, तर अशामध्ये ब्रीडिंग केलं जातं. मग ॲनिमल ब्रीडिंग इज डन फॉर गेटिंग. कशासाठी केलं जातं ॲनिमल ब्रीडिंग तर इम्प्रूव्ड ब्रीड्स मिळण्यासाठी, विथ डिझायरेबल क्वालिटीज ऑफ द प्रोडक्ट अँड टू इन्क्रीज इल्ड ऑफ द ॲनिमल्स. सगळ्यात महत्त्वाचं ॲनिमल ब्रीडिंग का केलं जातं तर चांगल्या प्रकारची हवे ते क्वालिटीज मिळल्या पाहिजेत प्रोडक्टमध्ये. त्यानंतर त्या ॲनिमलचं उत्पन्न कसं वाढेल, इल्ड कसं वाढेल, ह्यासाठी ॲनिमल ब्रीडिंग केलं जातं. त्यानंतर डिझायरेबल कॅरेक्टर्स सच ॲज इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ मिल्क. आता जे कॅरेक्टर आपल्याला हवेत, जसं की प्रोडक्शन ऑफ मिल्क आलं, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आलं, क्वालिटी ऑफ मीट आलं. आता तुम्ही जर पोल्ट्री वापरत असेल तर त्यामध्ये 2 प्रकार येतात पोल्ट्रीमध्ये, हे तुम्हाला माहिती असेल. काही जे पोल्ट्रीमध्ये बर्ड्स आहेत म्हणजे ज्या काही हेन्स आहेत त्या काही मीटसाठी म्हणजे मांस म्हणून वापरल्या जातात आणि काही ज्या आहेत त्या एगसाठी वापरल्या जातात. मग ज्या मीटसाठी वापरतात त्यांना ब्रॉयलर म्हटलं जातं आणि ज्या एगसाठी वापरल्या जातात त्यांना लेअर म्हटलं जातं. मग असे प्रोडक्टची क्वालिटी वाढवली पाहिजे, ॲनिमल ब्रीडिंगने ती वाढवली जाते. मग मॅक्झिमम इल्ड ऑफ एग्स पर इयर त्यांच्यामध्ये किती देत आहेत हे बघितलं जातं. आर नेसेसरी अचीव थ्रू द ॲनिमल ब्रीडिंग. आणि हे सगळं कशामुळे होतं किंवा कशामध्ये केलं जातं तर ॲनिमल ब्रीडिंगमुळे हे पॉसिबल आहे किंवा होऊ शकतं किंवा केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण ब्रीडिंग. ब्रीडिंग जर कन्सिडर केली तर मेनली त्याच्यामध्ये 2 टाईप्स पडतात ब्रीडिंगचे. बघा, सगळ्यात पहिला टाईप आहे इन ब्रीडिंग आणि दुसरा टाईप आहे आउट ब्रीडिंग. आता इन ब्रीडिंग म्हणजे काय आपण बघू. इट इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल. आता क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल म्हणजे काय तर त्यांच्या स्पीसीज सेम आहेत किंवा रिलेटेड आहेत, थोड्याशा सिमिलर आहेत, अशांमध्ये जर रिप्रोडक्शन केलं तर त्याला इनब्रीडिंग म्हटलं जातं. आणि हे जे रिप्रोडक्शन आहे ते जवळपास 4 ते 6 पिढ्या जनरेशन्स त्यांच्यामध्ये केलं जातं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे 2 जर व्हरायटीज ॲनिमल्सच्या घेतल्या, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन केलं, त्यांच्यापासून जर एक व्हरायटी मिळली तर त्यांच्यामध्ये परत काय केलं जाईल ब्रीडिंग केलं जाईल. म्हणजे अशा 4 ते 6 जनरेशन्समध्ये ब्रीडिंग केलं जाईल, जेणेकरून काय होईल तर हे इन ब्रीडिंग इन्क्रीजेस होमोझायगोसिटी. म्हणजे प्युअर लाईनचे ॲनिमल्स आपल्याला त्यातून मिळतील, त्याच्यामुळे इन ब्रीडिंग केलं जातं. म्हणजे लक्षात येते का बघा, प्युअर लाईन म्हणजे काय, जसे पॅरेंट आहेत तसे सेम ॲनिमल्स आपल्याला मिळतील अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ब्रीडिंग केलं जातं किंवा क्रॉसिंग केलं जातं किंवा त्याला हायब्रिडायझेशन पण म्हटलं जातं. अशा प्रोसेसला इन ब्रीडिंग म्हटलं जातं, प्युअर लाईनचे ॲनिमल्स मिळवणे. इन ब्रीडिंग इज हेल्पफुल इन द इलिमिनेशन. आता इन ब्रीडिंग हे हेल्पफुल कशामध्ये आहे तर त्याच्यामध्ये हार्मफुल रिसेसिव्ह ज्या जीन्स असतात, हार्मफुल रिसेसिव्ह जीन म्हणजे बघा, काहींमध्ये असं कॅरेक्टर असतं, मिल्क तर ते प्रोड्यूस करतात पण जास्त न्यूट्रिशनलवालं नसतं किंवा कमी प्रमाणात ते मिल्क प्रोड्यूस करत असतील, असं पण असू शकतं. तर असे जे रिसेसिव्ह जीन्स आहेत जे हार्मफुल आहेत तर ते त्याच्यापासून इलिमिनेट म्हणजे कमी केले जाऊ शकतात.
अशा प्रोसेसमुळे किंवा अशा जनरेशन तयार केल्यामुळे. आणि सुपेरियर जीन्स मिळू शकतात, म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या प्रकारच्या जीन्स इनब्रीडिंगमध्ये मिळू शकतात. त्यानंतर इनब्रीडिंगचं एक डिमेरिट आहे, पण हे जरी फायदा असला इनब्रीडिंगचा तरी एक डिमेरिट आहे, म्हणजे इनब्रीडिंग रिड्युसेस द फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. जर बघा साधं सोपं आहे, सतत जर पिढ्या तयार करत राहिलो, सतत त्यांच्यामध्ये जर रिप्रोडक्शन करत राहिलं ॲनिमल्समध्ये, तर त्यांची फर्टिलिटी जी आहे, म्हणजे त्यांचं उत्पन्न करण्याची जी क्षमता आहे ती काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे. आणि शिवाय सतत क्रॉसिंग केल्यामुळे त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा फॉर्मेशन ऑफ मिल्क होणे किंवा एग तयार करणे, जर आपण पोल्ट्रीबद्दल बोलत असेल तर ती प्रोडक्टिव्हिटी काय होती, कमी होते. हे एक डिमेरिट आहे इनब्रीडिंगचं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू सेकंड टाईप आहे आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंग म्हणजे काय, तर इट इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ द अनरिलेटेड ॲनिमल्स. हे लक्षात ठेवा, इनब्रीडिंगमध्ये रिलेटेड ॲनिमल्समध्ये क्रॉसिंग केलं जातं आणि आउटब्रीडिंगमध्ये अनरिलेटेड ॲनिमल्समध्ये क्रॉसिंग केलं जातं. द ॲनिमल्स मे बी ऑफ द सेम ब्रीड बट हॅविंग नो कॉमन ॲन्सिस्टर. बघा, ॲनिमल्स हे सेम ब्रीडचेच असू शकतात. सेम ब्रीड म्हणजे काय, तर एकाच स्पीसीसचे एकाच जिनसचे असतात, पण कॉमन ॲन्सिस्टर त्याच्यामध्ये नसतील. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर द्यायचं म्हटलं तर बघा, एक ब्रीड जो आहे म्हणजे जो ॲनिमल घेणार आहे तो जर महाराष्ट्रामधला असेल तर दुसरा ब्रीड हा पंजाबमधला पण असू शकतो. मग ह्यांचे कॉमन ॲन्सिस्टर सापडणार आहेत का, पूर्वज कॉमन असणार आहेत का, नसणार आहेत. मग अशांमध्ये जे क्रॉसिंग केलं जातं त्याला आउट ब्रीडिंग असं म्हटलं जातं. आणि हे सुद्धा क्रॉसिंग 4 to 6 जनरेशन केलं जातं, जेणेकरून चांगल्या प्रकारचं ब्रीड, चांगल्या प्रकारचं ॲनिमल तयार होईल किंवा मिळेल. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण, आउट ब्रीडिंगमध्ये काही स्टेप्स आहेत अजून. त्यामध्ये आहे आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग आणि नेक्स्ट वन आहे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. हे डीपमध्ये आपण बघू. सगळ्यात आधी बघा आउट क्रॉसिंग म्हणजे काय. आउट क्रॉसिंग म्हणजे इट इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग बिटवीन द ॲनिमल्स ऑफ डिफरंट स्पीसीज. हा शब्द महत्त्वाचा आहे. आउट क्रॉसिंगमध्ये काय होते, तर दोन ॲनिमल्समध्ये ब्रीडिंग केलं जाते, म्हणजेच क्रॉसिंग केलं जाते, पण डिफरंट स्पीसीजमध्ये. त्याला इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन असं पण म्हटलं जातं. वेगळ्या स्पीसीजमध्ये हायब्रिडायझेशन करणे त्याला म्हटलं जातं आउट क्रॉसिंग. आणि त्याच्यामुळे इनब्रीडिंग डिप्रेशन हे रिमूव्ह होऊ शकतं. इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजेच आत्ता मी सांगितलं की फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी रिड्यूस होती. पण आउट क्रॉसिंग जर केलं, बघा वेगळ्या स्पीसीज जर घेतल्या तर असा प्रॉब्लेम येणारच नाही. लक्षात येते का बघा. मग त्यासाठी आउट क्रॉसिंग केलं जातं. त्यालाच इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन असं पण म्हटलं जातं. काही वेळेस एका मार्कासाठी ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते एक्झाममध्ये. त्यानंतर नेक्स्ट वन टाईप आहे क्रॉस ब्रीडिंग. नाव सी व्हॉट इज मीन बाय क्रॉस ब्रीडिंग. इट इन्व्हॉल्व्स द ब्रीडिंग ऑफ सुपेरियर मेल ऑफ वन ब्रीड विथ सुपेरियर फिमेल ऑफ अनादर ब्रीड. बघा, एक जो मेल घेतलेला आहे तो सुपेरियर आहे. सुपेरियर म्हणजे सगळ्या क्वालिटीने भरपूर भरलेला आहे, म्हणजे तो चांगलं इल्ड पण मिल्कचं देईल, चांगलं इल्ड देईल. त्यानंतर त्याच्यामध्ये क्वालिटीज चांगल्या असतील, तो हेल्दी असेल, अशा प्रकारे हा मेल घेतला जातो आणि तो फिमेलबरोबर सुपेरियर क्रॉस केला जातो. बाय क्रॉस ब्रीडिंग न्यू ॲनिमल ब्रीड ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर्स आर डेव्हलप. बघा, आणि ह्यांच्या क्रॉसिंगमुळे जे कॅरेक्टर हवेत असे डेव्हलप केले जातात. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर हायसरडेल ही जी व्हरायटी आहे ही न्यू ब्रीड आहे शीपची, जी की कशापासून तयार केलेली आहे, तर इट इज फॉर्म फ्रॉम क्रॉसिंग ऑफ बिकानेरी इवी अँड मॅरिनो राम्स इन पंजाब. आता पंजाबमधल्या ह्या ज्या दोन व्हरायटीज आहेत, बिकानेरी तुम्हाला माहिती असेल शीपची व्हरायटी आहे ही जी की फेमस आहे, आणि मॅरिनो, ह्या दोन व्हरायटीमध्ये क्रॉसिंग करून हायसरडेल नावाची व्हरायटी प्रोड्यूस केली आहे. ही शीपची व्हरायटी, ही अशी व्हरायटी आहे इतक्या चांगल्या प्रकारची आहे की ती काय करेल, जास्तीत जास्त उत्पन्न, जास्तीत जास्त मिल्क प्रोड्यूस करेल. मग हे क्रॉस ब्रीडिंगचं महत्त्व आहे, म्हणजे सुपेरियर मेल आणि सुपेरियर फिमेल याच्यामध्ये घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. आता इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर इट इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ ॲनिमल्स ऑफ टू डिफरंट बट रिलेटेड स्पीसीज. दोन वेगळ्या तर असतात पण त्या
थोड्याशा रिलेटेड असतात. अँड इट रिझल्ट्स इन अ फॉर्मेशन म्हणजे प्रोडक्शन ऑफ ॲनिमल्स विथ डिझायरेबल कॅरेक्टर फ्रॉम बोथ द पेरेंट्स. म्हणजे त्या दोन्ही पेरेंट्सपासून जे हवेत ते कॅरेक्टर त्या स्पीसीजमध्ये आपल्याला मिळतात, जे नवीन तयार होणार आहे. पण ह्यामध्ये एक ड्रॉबॅक काय आहे, तर इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन जर कन्सिडर केलं तर प्रत्येक वेळेस हे सक्सेसफुल होईलच ह्याची गॅरंटी नसते. मग त्याचं एक एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना म्यूल माहिती असेल. म्यूल म्हणजे ज्याला खेचर म्हटलं जातं, हे तुम्ही बघितलं असेल. धड ते हॉर्ससारखं पण दिसत नाही आणि डॉंकीसारखं पण दिसत नाही, दोघांच्या मधली स्टेज असते, त्याला म्यूल म्हटलं जातं, ज्याला खेचर मराठीमध्ये म्हणतात. मग हे एक एक्झाम्पल आहे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशनचं, जे की सक्सेसफुल झालेलं नाही. कळालं. आणि हे कसं तयार केलं जातं, तर हॉर्स आणि डॉंकीमध्ये ज्यावेळेस रिप्रोडक्शन केलं तर त्या सायंटिस्टला बघायचं होतं की ॲक्च्युली काय प्रोड्यूस होतं आहे. पण ते जे तयार झालं ते म्यूल तयार झालं, ज्याचा काहीही रिप्रोडक्शनमध्ये यूज केला जात नाही. दोघांच्या मधली व्हरायटीही तयार झाली आहे, खेचर ज्याला म्हटलं जातं. हे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशनचं एक्झाम्पल आहे, जे की सक्सेसफुल झालेलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेसच हे सक्सेसफुल हायब्रिडायझेशन होईल असं नाही, वेगळी व्हरायटीसुद्धा मिळू शकते. पण जे सक्सेसफुल झालेलं आहे त्याच्यापासून जास्त उत्पन्न पण मिळू शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक. आता ही अशी टेक्निक आहे जी ॲनिमल्समध्ये वापरली जाते. आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय बघा, तर इट इन्व्हॉल्व्स कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स. सीमेन फ्रॉम द सिलेक्टेड सुपिरियर मेल इज कलेक्टेड. आता ऑलरेडी यू हॅव स्टडीड व्हॉट इज मीन बाय सीमेन इन अ ह्युमन रिप्रोडक्शन. आठवते का बघा, खंडायत सराने तुम्हाला हे सांगितलं असेल. सीमेन म्हणजे काय, तर इट इज प्रेझेंट इन अ मेल. मेलमध्ये हे प्रेझेंट असतं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आठवा, ज्याच्यामध्ये असं फ्लुइड ज्याच्यामध्ये असं फ्लुइड ज्याच्यामध्ये स्पर्म्स प्रेझेंट असतात त्याला सीमेन म्हटलं जातं. मग सुपेरियर मेल जो आहे, एखाद्या ॲनिमलचा जर सुपेरियर मेल घेतला तर त्याच्यामधलं सीमेन हे सिलेक्ट केलं जातं, ते आयडेंटिफाय केलं जातं. त्यानंतर त्याच्यावरती टेस्टिंग केलं जातं की ते सगळ्यात चांगलं आहे का, आणि असं सीमेन घेऊन त्याचं कलेक्शन केलं जातं, प्रिझर्वेशन केलं जातं आणि फ्रोझन केलं जातं. म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं जातं किंवा डायरेक्टली ते फिमेलमध्ये एंटर केलं जातं थ्रू जेनायटल ट्रॅक. म्हणजे इमिजिएटली ते काढून फिमेलमध्ये टाकलं जाईल किंवा ते फ्रीजरला ठेवलं जातं. आणि हे जे सीमेन आहे इट इज युजफुल टू द ओव्हरकम प्रॉब्लेम ऑफ नॉर्मल मेटिंग अँड कन्व्हिनियन्स ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. आता एक अख्खं बफेलो घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेण्यापेक्षा त्याचं फक्त जर सिमेंट थोडंसं काढून घेतलं आणि मग ते ट्रान्सपोर्ट केलं तर ते एक महत्त्वाची किंवा सोपी मेथड आहे ट्रान्सपोर्टेशनची, अख्खं बफेलो नेण्यापेक्षा. लक्षात येते का बघा. मग हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक ही एक मेथड आहे. म्हणजे आर्टिफिशियली सिमेन त्या मेलमधून काढला जातो आणि फिमेलमध्ये तो टाकला जातो. म्हणजे तिथं मेटिंग केलं जात नाही, म्हणजे त्या दोघांमध्ये रिप्रोडक्शन हे केलं जाणार नाही. त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक म्हणतात. म्हणजे ही सुद्धा एक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही टेक्निक आहे, चांगलं प्रोडक्शन मिळण्यासाठी किंवा चांगली व्हरायटी मिळण्यासाठी ॲनिमल्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर. आता ही एक मेथड म्हणजे काय, तर इट इन्व्हॉल्व्स द टेक्नॉलॉजी विच प्रोव्हाइड्स द चान्सेस ऑफ सक्सेसफुल प्रोडक्शन. ही अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये सक्सेसफुल प्रोडक्शन हायब्रिडचं मिळतं. आता ही जर मेथड कन्सिडर केली तर काव इज ॲडमिनिस्ट्रड विथ FSH लाईक हार्मोन. आता जी काव असते तर त्याला FSH हार्मोन जो आहे, आता ऑलरेडी तुम्ही FSH हार्मोन त्यानंतर LH हार्मोन हे ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये खंडाय सरांनी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये आणि चांगलंच सांगितलं असेल, त्याच्यामुळे हे तुम्हाला माहीत असेल. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो की फॉलिकल जे असतात ओव्हरीमध्ये तर त्याला व्यवस्थित ग्रो होण्यासाठी स्टिम्युलेट करण्यासाठी वापरला जातो किंवा तो प्रेझेंट असतो फिमेलमध्ये. मग कावमध्ये अजून चांगल्या प्रकारे तो फॉलिक्युल मॅच्युअर व्हावेत त्यासाठी एक्स्ट्रा FSH हार्मोनचं इंजेक्शन दिलं जातं, जेणेकरून सुपर ओव्युलेशन त्याच्यामध्ये होईल आणि ओव्युलेशन झाल्यानंतर जे
बफेलोमधलं किंवा मेलमधलं जे स्पर्म्स आहेत ते त्या काऊमध्ये इंट्रोड्यूस केले जातात, म्हणजेच आर्टिफिशियली इन्सेमिनेट केले जातात बुलमधले. आणि त्यासाठी मग इलाइट बुल घेतलं जातं. इलाइट बुल म्हणजे काय तर मोस्ट पॉवरफुल बुल जे असतं ते घेतलं जातं आणि त्याच्यामधलं आर्टिफिशियली इन्सेमिनेशन करून म्हणजे स्पर्म काढून त्या काऊमध्ये टाकले जातील. पण ती काऊ पण कशी केली जाते तर पूर्णपणे तयार केली जाते. कशी तयार करतात तर बघा, FSH हार्मोन त्याच्यामध्ये देतील, सुपर ओव्ह्युलेशन त्याच्यामध्ये होईल, त्यानंतर जवळपास एका सायकलमध्ये 6 to 8 एग्स मॅच्युअर केले जातात एकत्र. म्हणजे एकाच वेळेस त्या काऊमध्ये 6 ते 8 एग जे असतात ते मॅच्युअर होतील. ते मॅच्युअर झाले की आर्टिफिशियली त्याच्यामध्ये स्पर्म्स टाकले जातील आणि टाकल्यानंतर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होईल. रिप्रोडक्शन झाल्यानंतर ब्लास्टोसिड्स तयार होईल. आता हे ऑलरेडी तुम्ही ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये स्टडी केले की ज्यावेळेस एग आणि स्पर्म मीट होतात त्यावेळेस काय होतं तर झायगोट फॉर्म होतो आणि झायगोट फॉर्म होत असताना ब्लास्टोसिड्स तयार होतो. म्हणजेच एक अशी सेलची स्ट्रक्चर तयार होतो जे की 8 to 32 सेल्सवाला असतो आणि तो नॉन सर्जिकली काढला जातो आणि सरोगेट मदरमध्ये टाकला जातो. म्हणजे दुसऱ्याच मदरमध्ये परत तो काय केलं जाईल तर ब्लास्टोसिड्स एंटर केला जाईल. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही एकदम सक्सेसफुल झालेली आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचे ब्रीड हे मिळू शकतात. आणि दिस टेक्नॉलॉजी सक्सेसफुली यूज्ड. आता ही कोणामध्ये यूज केली जाते तर कॅटल्समध्ये, शीपमध्ये, रॅबिटमध्ये, बफेलोमध्ये. का तर हाय मिल्क इल्डिंग ब्रीड ह्याच्यापासून मिळतात आणि प्लस हाय क्वालिटी मीट इल्डिंग बुल्ससुद्धा ह्याच्यापासून मिळालेले आहेत आणि ह्याच्यामुळे इट इन्क्रीजेस हर्ड साईज इन अ शॉर्ट पिरियड. आता हर्ड साईज म्हणजे काय तर लार्ज ग्रुप ऑफ ॲनिमल्स, त्याला हर्ड साईज म्हटलेलं आहे. मग शॉर्ट पिरियडमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न किंवा जास्तीत जास्त इल्ड बुलचं आणि बफेलोचं पण ह्याच्यापासून मिळालेलं आहे. ही मेथड लक्षात ठेवा. मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्याला म्हटलं जातं. आता ह्याला मल्टिपल ओव्ह्युलेशन का म्हटले तर आत्ताच मी सांगितलं 6 to 8 एग्स एकाच वेळेस मॅच्युअर केले जातात आणि ते ब्लास्टोसिड स्टेजला गेल्यानंतर ते त्या काऊपासून काढले जातील आणि दुसऱ्या मदरमध्ये म्हणजे दुसऱ्या काऊमध्ये इन्सर्ट केले जातील. त्याला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. तर ही एक टेक्नॉलॉजी आहे किंवा ही एक मेथड आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचं ॲनिमल तयार होईल. म्हणजे जास्त मिल्क प्रोड्यूस करणारं ब्रीड फिमेल किंवा हाय क्वालिटीचं बुल तयार केलं जातं असे प्रोसेस वापरून. ह्याला म्हटलं जातं मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर मेथड किंवा टेक्नॉलॉजी. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट सेरिकल्चर, त्यानंतर पोल्ट्री फार्मिंग. हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू. थँक्यू.